मित्रांनो, एकापेक्षा एक हा चित्रपट 1990 साली प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात या कलाकारांचे वय काय होते आणि आज काय आहे हे आपण पाहणार आहोत. तर पहिल्या क्रमांकावर आहेत अर्चना जोगळे. त्यांनी सोना हे कॅरेक्टर प्ले केले होते. त्यावेळेस त्यांचे वय 27 वर्ष होते आणि आज त्या 62 वर्षांच्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर आहेत सचिन पिळगावकर. त्यांनी भानुदास हे कॅरेक्टर प्ले केले होते. त्यावेळेस त्यांचे वय 33 वर्ष होते आणि आज ते 68 वर्षांचे आहेत. तिसऱ्या क्रमांकावर आहेत सुकन्या कुलकर्णी. त्यांनी मंदा हे कॅरेक्टर प्ले केले होते. त्यावेळेस त्यांचे वय 22 वर्ष होते आणि आज त्या 57 वर्षांच्या आहेत. चौथ्या क्रमांकावर आहेत निशिगंधा वाड. त्यांनी अनुराधा हे कॅरेक्टर प्ले केले होते. त्यावेळेस त्यांचे वय 21 वर्ष होते आणि आज त्या 56 वर्षांच्या आहेत. पाचव्या क्रमांकावर आहेत अशोक सराफ. त्यांनी इन्स्पेक्टर सर्जेराव हे कॅरेक्टर प्ले केले होते. त्यावेळेस त्यांचे वय 43 वर्ष होते आणि आज ते 78 वर्षांचे आहेत. सहाव्या क्रमांकावर आहेत लक्ष्मीकांत बेर्डे. त्यांनी कल्याण हे कॅरेक्टर प्ले केले होते. त्यावेळेस त्यांचे वय 36 वर्ष होते. 2004 त्यांचे निधन झाले. त्यावेळेस त्यांचे वय 50 वर्ष होते. सातव्या क्रमांकावर आहेत अजित वाचानी. त्यांनी झुंजार हे कॅरेक्टर प्ले केले होते. त्यावेळेस त्यांचे वय 39 वर्ष होते. 2003 त्यांचे निधन झाले. त्यावेळेस त्यांचे वय 52 वर्ष होते. आठव्या क्रमांकावर आहेत कुलदीप पवार. त्यांनी पंढरी हे कॅरेक्टर प्ले केले होते. त्यावेळेस त्यांचे वय 41 वर्ष होते. 2014 त्यांचे निधन झाले. त्यावेळेस त्यांचे वय 65 वर्ष होते. नवव्या क्रमांकावर आहेत अशोक शिंदे. त्यांनी विजय कुमार हे कॅरेक्टर प्ले केले होते. त्यावेळेस त्यांचे वय 29 वर्ष होते आणि आज ते 64 वर्षांचे आहेत. 10व्या क्रमांकावर आहेत मधुकर तोरडमल. त्यांनी सरपोतदार हे कॅरेक्टर प्ले केले होते. त्यावेळेस त्यांचे वय 58 वर्ष होते. 2017 त्यांचे निधन झाले. त्यावेळेस त्यांचे वय 85 वर्ष होते. 11व्या क्रमांकावर आहेत आशालता वाबगावकर. त्यांनी सरपोतदार हे कॅरेक्टर प्ले केले होते. त्यावेळेस त्यांचे वय 49 वर्ष होते. 2020 त्यांचे निधन झाले. त्यावेळेस त्यांचे वय 79 वर्ष होते. तुम्ही हा चित्रपट पाहिला आहे का? यातील कोणते कॅरेक्टर तुम्हाला आवडते हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.